गुड मॉर्निंग न्यू पनवेल वर्सेस आई ग्रुप कामोठे। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला 12वा प्लेयर आपल्या आई ग्रुप जय हनुमान कामोठे ओवे यांच्यात चालू मॉर्निंग क्रिकेट। चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे। स्ट्रायकर जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकर बॅट्समन योगेश पवार, नॉन स्ट्राईकला विनोद सकपाल। संघासाठी पहिल्याच तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय मंगेश सालुंके। पहिल्या षटकातील पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात स्टार्ट। लेफ्ट हँड बॅट्समन खेळला वेळेस पाहायला मिळते आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असा बॅट्समन योगेश पवार। आणि अशा तऱ्हेने पहिलाच संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू डॉट बॉल। पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन आणि अशा तऱ्हेने मला वाटतं जोरदार मारलेला फटका पाहायला मिळतो। उडालेला झेल आणि पकडलेला बेहतरीन असा झेल। पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट आणि पहिला मोहरा तंबूचा रस्ता योगेश पवार 0 वरती मला वाटतं बाद झालेले आहेत। जबरदस्त क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय। त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला दीपक पाटील। रायगड 40+ मान्सून ब्लास्ट 2025 आलेल्या सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। पहिला चेंडू डॉट बॉल, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त असा पकडलेला झेल। पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला। सीधा विकेट कीपर यांच्या हातात गेलेला निर्धाव असा चेंडू। पुन्हा एकदा आणि अशा तऱ्हेने हलका मारलेला फटका पाहायला मिळतोय आणि जबरदस्त फिल्डिंग, बेहतरीन केलेला थ्रो संघासाठी घातक होतोय। 1 आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-1। पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक। पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला मारण्यात आला। पंचांकडून अपील पर्यंत पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे। अशा तऱ्हेने पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती। संघाची धावसंख्या 1-1।
पुन्हा एकदा हाफ साइडला मारलेला जबरदस्त फटका आणि अशा तऱ्हेने 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चाललेला हा सनसनीत आणि दणदणीत चौकार. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 1-5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. पहिला डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव आणि 5व्या चेंडूवरती डॉट बॉल आणि 6व्या चेंडूवरती चौकार. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-5. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय सुलक्षण भोईर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-5. हॅट्रिक साठी कैलास यांच्याकडून 2000, कैलास दादा म्हात्रे यांच्याकडून 2000. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, राईट हँड बॅट्समन आणि अशा तऱ्हेने जोरदार मारलेला फटका पाहायला मिळतोय आणि 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चाललेला सनसनीत आणि दणदणीत चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावता जाऊन पोहोचली 1-9. पहिल्या चेंडूवरती आलेला खतरनाक असा चौकार. खेळाडूंना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या जरी बाहेर चेंडू गेलेला असेल तरी कृपया करून तो आमच्याकडे द्यायचा आहे. जबरदस्त असा क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला ह्या खचा खच भरलेल्या पारगावच्या स्टेडियम वरती. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे तो सुलक्षण. पुन्हा एकदा जबरदस्त बेहतरीन टाकलेला असा डॉट बॉल पाहायला मिळते आपल्याला. श्री नरेश पाटील बेलवली यांचा वाढदिवस, हार्दिक शुभेच्छा. यांच्याकडून आज व्हेज बिर्याणी सर्वांना भेटणार आहे, तरी पण याचा लाभ घ्यायचा आहे. हॅपी बर्थडे टू यू. पाहूया पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला हलकासा फटका पाहायला मिळते आपल्याला आणि अशा तऱ्हेने रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव मिळते संघाला. दुसरी धाव घेण्याच्या नादात परंतु एका धावावरती समाधान. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडू डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-10. पुढचा चेंडू जोरात मारण्याच्या नादात रनिंग विकेट इन द विकेट आणि अशा तऱ्हेने टिपलेला दांडका आणि गेलेले विकेट. दुसरा झटका, दुसरा आदरा आणि दुसरी विकेट. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा चोरटी रन घेण्याच्या नादात दुसरा विकेट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळते आपल्या मुस्तहिद. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-10 लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला.
पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि अशा तऱ्हेने मला वाटतं पकडो कॅच जीतो मॅच छोडो कॅच हारो मॅच आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा हातात आलेला बाणगोला सुटलेला आहे आणि जीवदान मिळालेला आहे तो मुस्तहिद या खेळाडूला आणि टोटल संघाची धावसंख्या एकने वाढतोय जाऊन पोहोचते ती 11 आणि 11 या धावसंख्येवरती 2 बाद 11 दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आणि अशा तऱ्हेने मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 11 पहिल्या षटकामध्ये आलेल्या 5 धावा आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 11 कोण आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 बाद 11 पाहूया संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय अंबादास शिंदे रॉड अँड बॅट्समॅन खेळता वेळेस पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती वार करणे या नादात परंतु डॉट बॉलची समाप्ती तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट बॉल आणि अशा तऱ्हेने मला वाटतं दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेला दणदणीत चौकार आणि त्यानंतर मला वाटतं 7 चेंडूमध्ये आलेल्या फक्त 6 धावा संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला अंबादास पहिला डॉट बॉल पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरात मारलेला सुंदर असा फटका आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत खतरनाक बेहतरीन आणि तुफानी आणि अस्मानी मारलेला हा षटकार पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या 6 वाढतोय आणि जाऊन पोहोचतोय ती 2 बाद 17 म्हटला म्हणजे खात्रा जवळजवळ मला वाटतं संघाची धावसंख्या झालेली आहे ती तिसरा षटक चालू असता वेळेस 17 पहिला चेंडू डॉट बॉल तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला सनसनीत असा षटकार पाहायला मिळते आपल्याला जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला पहिल्या षटकामध्ये आलेल्या 5 धावा तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा तिसरा षटक घेऊन आलेला अंबादास शिंदे पाहूया पहिला चेंडू डॉट बॉल तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारलेल्या नादात रनआउटचा खात्रा पहा आणि मला वाटतं हा आणि अशा तऱ्हेने मला वाटतं विकेट जाता जाता वाचलेला आहे आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा रनआउटचा खतरा परंतु ज्या मागच्या चेंडूवरती झालेला शेम टू शेम प्रकार तोही सुद्धा आताही सुद्धा तोच प्रकार परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती जबरदस्त बॉलर अंबादास शिंदे पाहायला मिळते आपल्याला पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार पुन्हा एकदा अंबादास यांचा पुढचा चेंडू रॉड अँड बॅट्समॅन खेळता वेळेस पाहायला मिळते पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंगचा नजारा निर्धाव चेंडूची समाप्ती पुन्हा बीट होतात ते मुस्ताहिद अंबादास तू मुस्ताहिद जबरदस्त बॉलिंगचा नजारा संघासाठी तिसरा षटक घेऊन आलेला अंबादास पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय पुन्हा एकदा कंदे का इस्तेमाल
पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 13 आणि षटक संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय लारा. त्याचप्रमाणे विकास शेठ दारणा साहेबांना विनंती असेल की आपण विकास केनी आपणास सुद्धा विनंती असेल की आपण स्टेज वरती यायचं आहे. आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या झालेली आहे त्या 13 आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय लारा. अंकुश टकले पाहूया राईट हँड बॅट्समॅन खेळताना पाहायला मिळते खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती लारा टू अंकुश. पहिल्या चेंडूवरती अप साइडला मारलेला हलकासा फटका आणि त्याचप्रमाणे बेहतरीन फिल्डिंग. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पर्यंतू जवळजवळ 2 धावांवरती समाधान. बाला यांची जबरदस्त फिल्डिंग. टोटल संघाची धावसंख्या 2 निवाडते धावून पोहोचते 15. पुन्हा एकदा लारा राईट हँड बॅट्समन टकले जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पाहूया जोरात मारण्याच्या नादात मला वाटतं वार करण्याच्या नादात परंतु बॅटचा निवॉलचा संबंध नसल्या कारणाने हा चेंडू विकेट किपर यांच्या हातात निर्धाव असा पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर 15. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा 2 धावा, त्यानंतर तिसरा चेंडू डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा लारा आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा जबरदस्त फटका फसतो आणि जबरदस्त असा झेल पकडतो आणि अशा तऱ्हेने पहिला झटका, पहिला हादरा, पहिली विकेट, पहिला मोहरा अंकुश टकले यांच्या स्वरूपात संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/15. मला वाटतं हा कृष्णा चव्हाण जबरदस्त फील्डर. आता जो झेल पकडलेला आहे तो कृष्णा यांनी बेहतरीन असा झेल त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन सूर्यकांत मोकल. जबरदस्त अशी फटकेबाजी खेळी काढणारा हा अंकुश टकले मला वाटतं बाद झालेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळतो आपल्याला मोकल. पुन्हा एकदा लारा टकलेला जबरदस्त चेंडू आणि अशा तऱ्हेने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पर्यंत एका धावावरती समाधान आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला लारा. जबरदस्त असा क्रिकेट पाहायला मिळते. पाहायला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटो टाकलेला चेंडू पर्यंत मला वाटतं जवळजवळ हातातून मानगोला सुटलेला पाहायला मिळते. आपल्याला मिळालेला जीवदान पार रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव सुद्धा जवळजवळ मला वाटतं तिसरी धाव घेण्याच्या नादात पर्यंत 2 धावांवरती समाधान आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती.
पहिल्या षटकामध्ये आलेल्या 13 धावा, त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला लारा. पाहूया, मला वाटतं दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि जबरदस्त फटका. अंबादास मला वाटतं पकडतोय झेल. दुसरा काय झालं, होण्याच्या तऱ्हेने पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. अंबादास यांनी पकडलेली जबरदस्त अशी झेल, परंतु पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि असे तऱ्हेने म्हणतो शेवटचा चेंडू नो बॉल. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 21 आणि 21. लॉस ऑफ 1 विकेट्स. पुन्हा एकदा लारा. बेहतरीन फटका मारण्याच्या नादात, परंतु पाहूया एकच जाऊन ते संघाला. आणि टोटल संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचतोय ती 22. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 13 धावा, त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला लारा, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 9 धावा आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1-22. 22 लॉस ऑफ 1 विकेट्स. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय आता जो झेल पकडलेला, परंतु पंचांचा इशारा नो बॉल, तोच अंबादास. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय अंबादास. रन बॅट्समॅन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती वार आणि चेंडू येतोय जवळजवळ. मला वाटतं जबरदस्त झेल पकडता वेळेस पाहायला मिळते लारा यांनी पकडलेला खतरनाक असा झेल. आणि अशा तऱ्हेने दुसरा झटका, दुसरा हादरा, दुसरी विकेट, दुसरा मोहरा, तंबूचा रस्ता. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22-22. लॉस ऑफ 2 विकेट्स. जबरदस्त पाहायला मिळते आपल्याला खचाखच भरलेले स्टेडियम वरती क्रिकेट. ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळते हे 40+ अंबादास. कारण का तर मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळली आणि जबरदस्त बॉलिंग करता वेळेस पाहायला मिळालेला आपल्याला अंबादास. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय. आणि पहिल्या चेंडूवरती उडालेला झेल आणि लाराने पकडलेला जबरदस्त असा झेल आणि संपलेला आहे खेळ. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन किरण पाटील, लेफ्ट हँड बॅट्समन. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा किरण पाटील पाहूया अंबादास यांच्या बॉलिंग वरती आपल्या संघासाठी काय करतोय. खतरनाक मारलेला फटका पाहायला मिळते. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर दणदणीत आणि सनसनीत खतरनाक असा मारलेला सुंदर असा डाबर दंत म्हणजे चौकार. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढते, जाऊन पोहोचली ती 26. लॉस ऑफ 2 विकेट्स. बेहतरीन पाहायला मिळते आपल्याला क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती झेलबादच्या स्वरूपात विकेट आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला सनसनीत खणखणीत
खतरनाक चौकार. पुन्हा एकदा संघासाठी तिसरा षटक घेऊन आलेला अंबादास. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. लेफ्ट हँड बॅट्समन पाटील यांनी पहिल्या चेंडूवरती केलेला वार आणि चेंडू पाठवला सीमारेषे पार. ऑफसाईडला टाकलेला सुंदर असा चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या एकीने पुढे सरसावता जाऊन पोहोचतोय ती 27 27. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अंबादास सीजनचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला किरण पाटील. पुन्हा एकदा जबरदस्त टोला फसलेला आहे आणि अशा तऱ्हेने सुटलेला आहे जेल. पकडो कॅच भाई जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. परंतु हा प्रकार घडता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. हातात आलेला बाणगोला, परंतु हा बाणगोला हातातून सुटलेला आहे आणि जीवदान मिळतोय तो किरण पाटील यांना. आणि डाळ भात लोणचा आणि मला टाक किरणनी फटका मारलाय 2चा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 29 29. पुन्हा एकदा अंबादास. पुन्हा एकदा खतरनाक फटका पाहायला मिळतो आणि अच्छे तरीने कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा बॉर्डर लाइन के बाहर 6 रनों के लिए. काफी खतरनाक षटकार. टोटल संघाची धावसंख्या 6 वाढलेली जाऊन पोहोचलेली आहे ती 35 आणि 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. जबरदस्त क्रिकेट. पुन्हा एकदा जबरदस्त यर्कर टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा तऱ्हेने चेंडूची समाप्ती पहा. पहिल्या चेंडूवरती मारलेला षटकार, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला अंबादास शिंदे. खतरनाक बॉलिंगचा नजारा. संघाची धावसंख्या स्थिर 35. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा जीवदान. लेफ्ट साइड बॅट्समन किरण पाटील यांना मिळालेला दुसऱ्याला जीवदान. रनआउटचा खतरा येतोय जातोय. व्हेरी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो आणि अशा तऱ्हेने मला 40+ आणि जवळजवळ 3 धावा घेता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त असा फिटनेस किरण पाटील यांच्याकडून आणि टोटल संघाची धावसंख्या 3 ने वाढते जाऊन पोहोचते 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली ती 38. अंबादास यांनी केलेली जबरदस्त बॉलिंग, परंतु फिल्डिंग फिल्डरांनी दिलेली न साथ. कारण का तर 3 सुटलेलं झेल आणि 3 वेळा मिळालेला 2 वेळा मिळालेला किरण पाटील यांना जीवदान. तीन षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38 आणि संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय दादा भोई किडोपडा. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडू जबरदस्त यार्कर असा टाकलेला पाहायला मिळते आपल्याला दादा भोरी.
खनिकाच्या लीडिंग पाहायला मिळते इकडे रनआउटचा खतरा येतोय जातोय आणि जवळजवळ मला वाटतं बॅट्समन किरण पाटील वेटिंग फॉर्म मध्ये असलेला हा रनआउटच्या स्वरूपात विकेट जातोय मिरची खाली तिकड आणि ही विकेट गेली फुकट आणि अशा तऱ्हेने टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि अशा प्रकारे मला वाटतं त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन साईनाथ भगत शिवकर टोटल मला वाटतं 40+ खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता जो आऊट झाला खेळाडू हा तर बेहतरीन असा फॉर्म मध्ये होता किरण पाटील. संघाचा संगणक म्हटला म्हणजे जी जिम्मेदारी ती जिम्मेदारी मला वाटतं जबरदस्त पार काढण्याच्या नादात होता. परंतु रनआउटच्या स्वरूपात खाली फुकट विकेट मला वाटतं टाकून तंबूचा रस्ता संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 3 बाद 39 आणि 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. खेळ म्हटला म्हणजे जरी आजार असो नाही तर काय असो तो दूर होतोच. पुन्हा एकदा दादा भोईर मला वाटतं टाइमपास जास्त होतोय पंचांचा इशारा आम्हाला येतोय की टाइमपास जास्त चाललेला आहे. परंतु खेळाडूंना विनंती असेल की आपण टाइमपास करू नये. पुन्हा एकदा दादा भोईर पुन्हा एकदा यार्कर टाकलेला चेंडू आणि अशा तऱ्हेने बेहतरीन फिल्डिंग खतरनाक केलेला थ्रो. परंतु जवळ मला वाटतं पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे इशारा येतोय. आणि अशा तऱ्हेने थर्ड अंपायर पाहायला मिळते आपल्याला. आणि अशा तऱ्हेने पंचांचा इशारा येतोय. नट आउट आणि अशा तऱ्हेने मला वाटतं मिळालेला जीवदान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 याने मोठी लॉस ऑफ 3 विकेट्स. आंबा पुन्हा एकदा दादा भुई ऑफ साइडला टाकण्याच्या नादात परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वरती जाऊन पोहोचली 41 याने 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. संघासाठी चौथा षटक घेऊन आलेला दादा भोईर पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिल्या चेंडूवरती आलेला सनसनीत झणझणीत चौकार त्यानंतर कमबॅक करतोय. फुल टॉस टाकलेला चेंडू जबरदस्त मारलेला फटका आणि मला वाटतं 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर खतरनाक बेहतरीन असा चौकार. टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती 45 याने 45 लॉस ऑफ 3 विकेट. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघासाठी चौथा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय दादा भोईर यांच्या चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक.
पहिला सामना झाला ज्याच्यामध्ये 59 जिंकण्यासाठी 60 धावा, त्यानंतर दुसरा सामना झाला त्याच्यामध्ये सुद्धा 59 आणि जिंकण्यासाठी 60 धावा. आणि आता पाहूया पुन्हा एकदा दादा भोईर जबरदस्त बॉलिंगचा नजारा दादा भोईर यांच्याकडून पाहायला मिळते. आणि अशा तऱ्हेने अंबा दास यांची गचाल फिल्डिंग म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिघाई आणि संकटात नाही असा प्रकार अंबादास यांच्याकडून पाहायला मिळालेला आहे. कारण का जर काही जागेवरती थांबला असता तर एकच धाव असते, परंतु जर तर नसल्या कारणाने मिळालेल्या 2 धावा. टोटल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 47. याने बोटी शेवट चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि जवळजवळ मला वाटतं हा सुद्धा खतरनाक फिल्डिंग. एक धाव पूर्ण, दुसरी धाव जवळजवळ मला वाटतं पंचांचा इशारा येतोय. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा आमच्याकडे इशारा आलेला आहे पंचांचा. एक मिनिट थर्ड अंपायर आहे दादा भोई. आणि जबरदस्त अशी बाउंड्री अडवलेली आहे. पंच हाईटचा आणि अशा तऱ्हेने पंचांचा इशारा, थर्ड अंपायरचा इशारा येतोय. नो बॉल. हाईट असल्या कारणाने मला वाटतं नो बॉल. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 49 आणि 49. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक दादा भोईर. पुन्हा एकदा बेहतरीन फटका मला वाटतं मारलेली डाय, परंतु रनआउटचा खातरा येतोय जातोय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फिटनेस 40+ आणि फिटनेस जबरदस्त अशी रनिंग पाहायला मिळते आपल्याला. आणि याच्या तऱ्हेने 2 धावा मिळतात संघाला. आणि टोटल संघाची धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते ती 51 क्रॉस. चौथ्या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 51. चौथा षटक घेऊन आलेला दादा भोईर. पाहूया आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू डॉट करतोय या षटकार देतोय. आणि अशा तऱ्हेने जबरदस्त चेंडू. 2 धावा मिळाल्या तशी 3 धावा काढतात. इथेच आपण म्हणतो फिटनेस म्हणा. पाहूया संघासाठी 5वा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला सोन्या संघाचा संघनायक. पहिल्या चेंडूवरती उडवलेला दांडका. पुन्हा एकदा सोन्या. पाहूया नवीन आलेला व्यासमन. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं गिरकी ज्याप्रमाणे पतंग गिरकी त्याप्रमाणे मला वाटतं सोन्या चेंडूला फिरवतोय. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव जवळ रनिंग आणि बिटवीन. पुन्हा एकदा आमच्याकडे आलेला इशारा. आणि मला वाटतं लारा भाऊ उपकरणादार यांची इच्छा होती की जर काय हा फास्ट टेकला असता तर थर अंपायरची गरज नव्हती, परंतु मला वाटतं चलाकी नसल्या कारणाने हा लेट करंट पाहायला मिळते आपल्याला.
अंपायर डिसिजन काय असेल ते प्लेयर मध्ये आले असल्या कारणाने मला वाटतं हा डिसिजन आणि त्याचप्रमाणे मला वाटतं पुन्हा एकदा 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53 आणि 53. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट आणि तदनंतर आलेल्या पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला जबरदस्त फटका आणि मला वाटतं जवळ मला वाटतं हा चौकार. मला वाटतं हा जरी बॉल पकडला असता तरी पण 3 धावा वाचली असत्या परंतु जर तर नसल्या कारणाने मिळालेला चौकार आणि टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढलेली आहे जाऊन पोहोचलेली आहे ती 57. आजचा मला वाटतं हा 3रा दिवस असेल आणि 3ऱ्या दिवशी सुद्धा या ग्राउंड वरती जर कुणी डाय वगैरे मारले तरी कुणाच्या अंगाला खर्चटणार नाही असा हा बनवलेला ग्राउंड. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतो आणि जवळ मला वाटतं गचालच फिल्डिंग म्हणावं लागेल आणि अशा तऱ्हेने जवळ मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर सनसनीत आणि दणदणीत आलेला चौकार आणि चौकाराच्या साह्याने टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक पुन्हा एकदा सोनिया जर काय मला वाटतं हा फिल्डिंग जबरदस्त केली असती परंतु जर तर नसल्या कारणाने आता सुटलेला झेल गेलेला चौकार पुन्हा एकदा पकडला असता चेंडू तर पाहूया पुन्हा एकदा जबरदस्त असा गुगलीत पाहायला मिळते आपल्याला. गिरकी पतंगाला रशी बांधल्यानंतर ज्याप्रमाणे पतंग गिरकी घेतोय तसा हा सोन्या बाबू मला वाटतं टाकतोय चेंडू गिरकी. पुन्हा एकदा खतरा पर्यंत रनिंग विकेट आणि अशा तऱ्हेने पंचांचा इशारा आकाशात बोर्ड येतोय आणि मला वाटतं 5वा झटका 5वा हादरा आणि 5वी विकेट संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 5 61 आणि 61. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 61. आणि मला वाटतं पॅनल्टी असल्या कारणाने जिंकण्यासाठी आणि परत 60 पहा या 60 धावावरती मला वाटतं मोठा दोर घ्यावा लागेल कारण का मोठी मारायला लागेल गाठ. पहिल्या सामन्यामध्ये 59 धावा त्यानंतर दुसरा सामना झाला त्याच्यात सुद्धा 59 धावा आणि आता तिसरा सामना त्याच्यात सुद्धा 59 धावा आणि जिंकण्यासाठी 60 पहा 60. आता 60 कुठल्या संघाची लावतोय वाट ती आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. नरेश भाऊ आपणास विनंती असेल की आपली गाडी जरा क्रॉस वाटतोय तरी पण आपणास विनंती असेल की गाडी आपली थोडीशी मागे घेतली तरी चालेल. आलेल्या सर्व आणि मला वाटतं श्री नरेश पाटील बेलवली यांचा आज वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा होणार आहे तरी पण सर्वांना विनंती असेल की थोडेच वेळात आपण बर्थडे साजरा करणार आहोत तरी पण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
आणि आता झालेला सामना कंप्लीट आणि कंप्लीट 25 मिनिटांमध्ये पंचांनी पार पडलेला आहे. तरी पण हार्दिक हार्दिक स्वागत. चला जिंकण्यासाठी जशाच तसे मला वाटतं आजच्या दिवसातील मला वाटतं मंगळवार वार असल्या कारणाने धावा फक्त 59 तयार होतात. परंतु 60च्या वरती गाड बांधण्यासाठी आजपर्यंत संघ चेंडू बॉल चला पंचांचा इशारा पुन्हा येतोय. चला लुजर लुजर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे. काल मला वाटतं आयडिया माझी लुजर लुजर चालू होती, परंतु आज थोडा लाईट गेले असल्या कारणाने थोडासा आपला टाइम वेस्ट गेलेला आहे. जवळजवळ मला वाटतं अर्धा तास लेट पर्यंत होणार आपली संध्याकाळी वेट. परंतु पाहूया ओपनिंग जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सोनिया गायकवाड आणि तदनंतर विजय अशी ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. चला लुजर लुजरच्या दोन्ही संघनायकाला विनंती असेल आमच्या विनंतीला मान देऊन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्यास विनंती असेल आमच्या विनंतीला मान देऊन त्वरित नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो ऑलराऊंडर म्हटला जाणार तो अंकुश टकले. पहिला मॅच 6 चेंडू ठेवून मला वाटतं जिंकलेले होते आणि तदनंतर दुसरा सामना 6 चेंडू राखून जिंकलेले आहेत आणि आता तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर तर नसल्या कारणाने कुठला तरी एक सामना विजय होणारच आहे. पाहूया. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. शामी 11 अमित स्पोर्ट पनवेल अलिबाग मॉर्निंग क्रिकेट क्लब न्यू पनवेल दोन्ही संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा विनंती. ही तिसरी विनंती असेल. आमच्या विनंतीला आजपर्यंत मान भेटत नाही, परंतु दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. 2 विनंती असतात आणि तिसरी वॉर्निंग असेल. वॉर्निंग म्हटलं म्हणजे पेनल्टीची वॉर्निंग. चला पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात स्टार्ट.
मला वाटतं स्ट्राईक लेफ्ट सन बॅट्समन विजय डन स्ट्राईकला आहे तो सोनिया गायकवाड संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय अंकुश टकले पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला वार परंतु चेंडू आलेला आहे हातामध्ये पहिलाच झटका पहिला विकेट पहिली मोहरा झेलच्या स्वरूपात विजय बाद आणि आजच्या दिवसातील बर्थडे बॉय नरेश पाटील यांचे इथे आगमन झालेले तरी पण त्यांना हॅपी बर्थडे आणि प्रकाश पाटील आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा वतीने हार्दिक स्वागत आणि जवळजवळ मला वाटतं दुपारच्या वेळेनंतर आपण इथे केक कापणार आहोत तरी सर्वांना विनंती असेल की आज नरेश भाई पाटील यांचा आज बर्थडे जोरात होणार आहे तरी पण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन व्हायला मिळते आपल्याला ऑलराऊंडर रामदास शिंदे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 0 जिंकण्यासाठी 60 धावांचा लक्ष्य चला टाइम पास करू नये कारण का तर मागचा सामना खाली 25 मिनिटांमध्ये समाप्त झालेला आहे तरी पण आपण सुद्धा त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा अंबादास पहिल्या चेंडूवरती अंकुशेने काढलेली विकेट पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंगचा नजारा परंतु अंबादास मागतात वाईट पंचांकडून परंतु त्यांची अपील फेटाळलेली आहे आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती पुन्हा एकदा ऑलराऊंडरच्या स्वरूपात अंकुश टकले जोरात रठ्ठा मारण्याच्या नादात परंतु पुन्हा एकदा डॉट जबरदस्त चकमा देता वेळेस पाहायला मिळते आपल्याला अंकुश टकले गावठाण पुन्हा एकदा अंबादास आपल्या संघासाठी रनआउटचा खतरा येतोय जातोय आणि अशा तऱ्हेने मला वाटतं जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला संघाची धावसंख्या 0 जबरदस्त असा षटक टकटवल्यास पाहायला मिळते आपल्याला अंकुश टकले पहिल्या चेंडूवरती विकेट नंतर दुसरा चेंडू डॉट बॉल तिसरा चेंडू सुद्धा डॉट बॉल पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू अंकुश आणि अशा तऱ्हेने अंबादास यांनी मारलेला सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय जवळ जवळ मला वाटतं सीमा रेषेच्या बाहेर सनसनीत आणि दणदणीत खतरनाक असा मारलेला डाबर दंत मंजन चौकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद चेक करायचं आहे आणि जवळजवळ मला वाटतं पंचांचा इशारा चौकार पाहूया आलेला दणदणीत आणि सणसणीत चौकार संघाची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने फळकावरती लागलेली आहे ती 4 पुन्हा एकदा ऑफसाइडला मारलेला सुंदर असा फटका पाहायला मिळतो आणि जवळजवळ मला वाटतं जबरदस्त फिल्डिंग खतरनाक फिल्डिंग बेहतरीन केलेला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय आणि 2 धावा मिळतात अंबादास यांना आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते ती 6 लॉस ऑफ 1 विकेट्स
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/6. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असेल. चला जरा स्पीड अप करायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल कारण का संध्याकाळ झाल्यानंतर लाईटीची सुविधा नसल्या कारणाने मला वाटतं अंधेरा होतोय. तरी पण आपणास विनंती असेल की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करावी. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय वैभव पाटील. जबरदस्त असा फॉर्म मध्ये असलेला हा सोनिया खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. 60 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा आणि आजपर्यंत जिंकण्यासाठी पाहूया. त्याने सांगायला का चेक करा म्हणून. चेक करा जबरदस्त असा फटका पाहायला मिळतोय. आम्हाला वाटत होता की हा चेंडू आणि बॅटचा संबंध नसण्यापर्यंत मारलेला सुंदर असा फटका. 2 धावा मिळतात सोन्यानं आणि संघाची धावसंख्या 2 निवाडे जाऊन पोहोचली 1/7. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा 8. वैभव संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक. पाहूया त्यांना तोंड देतील ते संघाचे संघनायक सोन्या. आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवरती मारलेला फटका 2चा आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. पाहूया पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये वैभव पाटील. पुन्हा एकदा हलकासा फटका आणि स्वतः वैभव धावतोय परंतु जबरदस्त फिडिंग. आणि पुन्हा एकदा इशारा पंचांचा येतो आमच्याकडे. थर्ड अंपायर. जबरदस्त फिडिंग आणि बेहतरीन केलेला थ्रो.
त्याला कॅमेरा फिरव. चला कॅमेरामन, आपल्याला विनंती असेल आमच्याकडे जरा असा. हॅलो, आउट आहे. आणि अशा तऱ्हेने डॉक्टर नाणेफेकीचा कौल उडलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो अलिबाग संघाने टॉस जिंकलेला आहे आणि डायरेक्ट फिल्डिंग घेतलेली आहे. आणि मला वाटतं इकडे सोन्या बाद झालेला आहे. हॅलो, चला सामना सुरू करायचा आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. मला वाटतं खेळाडू बाद झालेला आहे. चला, पंच त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, थर्ड अंपायर डिसिजन रनआउट आहे. बॅट लाईनच्या मागे आहे. हा सॉफ्ट सिग्नल साठी एलबीडब्ल्यू कॅच का बाबा ग्राउंडेड कॅच आहे असं काही सॉफ्ट सिग्नल नाहीये. चला, एम्पायरशी वाद घालू नये अन्यथा तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. चला, सामना सुरू करायचा आहे. लारा, रन आउट आहे. तुमचा प्लेयर इथे आहे. चला चला, आणि अशा तऱ्हेने थर्ड अंपायरचा निर्णय येतो आउट. चला, पंच त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण का तर हा मला वाटतं थर्ड अंपायर डिसिजन आलेला आहे आउट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला संजय. आणि त्याचप्रमाणे आलेले पाहुणे नामदेव जमदारे यांचे सुद्धा आगमन झालेले आहेत. विनंती असेल आपण सुद्धा आसनगण आणि वेल काढून आल्याबद्दल आपले सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला संजय मात्रे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-9.
दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया पुन्हा एकदा वैभव. स्टेटला मारलेला सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आणि जवळजवळ खतरनाक फिल्डिंग. एक धाव पूर्ण आणि टोटल संघाची धावसंख्या एकीने ऍड झालेली आहे ती झालेली आहे ती 2 बाद 10 लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला वैभव पाटील. पाहूया आपल्या संघासाठी राईट हँड बॅट्समन गेले पाहायला मिळते अंबादास. यारकडे टाकलेला सुंदर असा चेंडू आणि जवळजवळ मला वाटतं खतरनाक केलेली अपील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. चला चला मला वाटतं टायमर लावलेला आहे कारण का पहिला संघ झालेला आहे तो त्यांनी 5-25 मिनिटांमध्ये खेळ 5 षटके टाकलेली होती. परंतु पाहूया आता पुन्हा एकदा वैभव आणि अंबादास यांनी मारलेला सुंदर असा फटका परंतु बेटिंग असा टिपलेला झेप. तिसरा झटका, तिसरा हादरा, तिसरी विकेट, तिसरा मोहरा, तंबूचा रस्ता अंबादास यांच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या 3 बाद 10 लॉस ऑफ 3 विकेट्स. मिळालेला बॅट्समन सचिन. हा बेहतरीन असा फॉर्म मध्ये असलेला सचिन आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 10. दुसऱ्या षटकातील सचिन कुरुंगले सावळे हा सावळे संघामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला 40+ चा खेळाडू आपल्याला या खचाखच भरलेल्या पायगाव स्टेडियम वरती पाहायला मिळणार आहे. पाहूया संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला वैभव पाटील. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि आता सचिन आपल्या संघासाठी आणि वैभव पाटील मला वाटतं सांगली संघाकडून. पाहूया वैभव पाटील यांचा पुढचा चेंडू. जबरदस्त हलकासा फटका पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने बेहतरीन फिल्डिंग. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु जवळजवळ मला वाटतं एकाच धावावरती समाधान आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 11 लॉस ऑफ 3 विकेट्स. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय किशोर कडू. मला वाटतं 50 क्रॉस सोनारी गाव आणि अशा तऱ्हेने मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं हा सामनावीर किताब घेतावलेस जबरदस्त फटका
आणि अशा तऱ्हेने जवळ जवळ मला वाटतं हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत आणि सणसणीत मारलेला खतरनाक असा चौकार पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचतोय ती. एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष श्री प्रकाश शेठ पाटील यांचे आगमन झालेले आहे, तरी पण त्यांचे हार्दिक 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 स्वागत. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा जबरदस्त स्वागत पाहायला मिळते आपल्याला. आणि त्याचप्रमाणे संघासाठी तिसऱ्या तर वैयक्तिक पहिला शेडे घेऊन आलेला किशोर आणि किशोर यांच्या पहिल्या चेंडूवरती मारलेला सनसनीत झणझणीत खतरनाक असा चौकार. पुन्हा एकदा व शॉट मारण्याच्या हा नादात लगातो आबाद नाही तो बरबाद. सीधा विकेट कीपर यांच्या हातात गेलेला निर्धाव असा चेंडू. जर का हा सरळ मारला असता तर खरोखरचा हा षटकार असता. जर तर नसल्या कारणाने जर काय बॅटला लागला असता तर हा मला वाटतं चौकार असता. पाहूया पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. खतरनाक 50+ पहा 40+ आणि नंतर आला 50+. परंतु 50+ ही फिटनेस आपल्याला आता त्वरित उत्तर पाहायला मिळतोय किशोर यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती दणदणीत आणि सणसणीत चौकार. दुसरा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात डॉट बॉल. तिसरा चेंडू सुद्धा डॉट बॉल. आणि पुन्हा एकदा किशोर राईट हँड बॅट्समन जोरात दणका मारण्याच्या नादात वार करण्याच्या नादात, परंतु चेंडू जातोय सीधा विकेट कीपर यांच्या हातात. निर्धाव असा संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 3 बाद 15. पुन्हा एकदा किशोर आणि अशा तऱ्हेने मारलेला फटका, परंतु पडलेला झेल. एकच धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या 1 आणि पुढचे सरस होत आहे 3 बाद 16 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला जरा स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू आणि जोरात फटका मारण्याच्या नादात पर्यंत पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल प्लस चौकार. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटच्या षट मला वाटतं तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 5 धावा, पहिल्या षटकात 6. दुसरा षटक घेऊन आलेला वैभव यांनी दिलेल्या 5 धावा आणि तदनंतर आलेला पुढचा चेंडू. जबरदस्त चेंडू पर्यंत पाहूया. 1 धाव पूर्ण आणि एकच धाव मिळते संघाला. आणि मला वाटतं षटक संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर चला पाणी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 बाद 22. लॉस ऑफ 3 विकेट्स.
चला पंचांचा इशारा येतोय, थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण का ते थोडासा आम्हाला वाटतोय की टाइमपास चाललेला आहे, परंतु टाइमपास न करता थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण का टाइम आपल्याला संध्याकाळपर्यंत हे सामने मला वाटतं अंधेरा व्हायच्या आतमध्येच आपल्याला पार पाडायचं आहे. तरी पण सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. संघासाठी चौथा तर वैयक्तिक पहिला षटक मिळतोय साईनाथ जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला वार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. नंदनीत सुपरहिट मारलेला सिक्सर. संघाची धावसंख्या 6 वाढत जाऊन पोहोचतोय ती 3 बाद 28 आणि 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या चेंडूवरती केलेला वार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. षटकार पुन्हा एकदा साईनाथ फुलटा टाकलेला चेंडू आणि कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा बोल रहे हैं कि बाहर 6 रनों के लिए काफी खतरनाक बेहतरीन जबरदस्त तूफानी आसमानी फुलटॉस वरती मारलेला षटकार पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 6 वाढत जाऊन पोहोचतोय ती 3 बाद 34 34 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आलेला सनसनीत आणि झणझणीत षटकार. पहा 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती पाहिजे होते? 10 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असता वेळेस लगातार 2 चेंडूंवरती 2 सनसनीत आणि झणझणीत झालेले षटकार. संघासाठी चौथा षटक गणवलेला साईनाथ भगत यांच्यावरती वार पाहायला मिळतोय आपल्याला आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा अतिरिक्त संघाची धावसंख्या वाईटच्या स्वरूपाने 1 ने वाढत जाऊन पोहोचतोय 35. पुन्हा एकदा साईनाथ जोरात मारण्याच्या नादात पंचांकडून आपण परंतु जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले पंच पाहायला मिळतात आपल्याला. खचाखच भरलेले स्टेडियम वरती आणि 1.5 धाव चेंडूची समाप्ती. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 35 येण्यासाठी बाय लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा साईनाथ ऑफ साइडला मारण्याच्या नादात पुन्हा बीट आणि चेंडू जातोय सीधा विकेट कीपर यांच्या हातात नीट. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. पाहूया पुन्हा एकदा साईनाथ लगातार हा तिसऱ्यांदा सामना 59 आणि 59 जिंकण्यासाठी 60 धावांचा लक्ष्य आणि पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला चेंडू. 1 धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जवळजवळ मला वाटतं रनआउटचा खतरा येतोय जातोय परंतु लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतो. 1 धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 36 आणि 36 लॉस ऑफ 3 विकेट्स.
चौथ्या षटकातील जवळजवळ मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल. जवळजवळ 2 चेंडू वरती लगातार 2 षटकार. साईनाथ जबरदस्त यार टाकलेला चेंडू आणि आपल्याला पुन्हा एकदा आणि किंग बॉल. चौथा षटका, चौथा हादरा आणि चौथी विकेट. तंबूचा रस्ता. संघाची धावसंख्या झालेले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद. चला शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल. आणि शेवटचा षटक घेऊन येतोय दत्ता भगत. आणि मला वाटतं दत्ता भगत यांनी मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली तो दत्ता भगत आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि जवळजवळ मला वाटतं 24 धावांची गरज असेल. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला दत्ता भगत. राईट हँड बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला संजय म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती वार करण्याच्या नादात आणि पंचांचा बोट येतो आकाशात ताच्या तऱ्हेने. 5वा झटका. मी आताच म्हटलं होतं की दत्ता भगत जबरदस्त फॉर्म मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती काढलेली बेहतरीन अशी विकेट. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. याच्या नंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तुफानी असं लुझर आणि लुझर. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन कृष्णा. तुम्ही 12 गावचा 14 प्लेअर आणता. योग्य 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पाहूया पुन्हा एकदा दत्ता राष्ट्रन बॅट्समन खेळता वेळेस. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरसावता जाऊन पोहोचतोय ती. 5 बाद 37 37 ला असा 5 विकेट. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक. परंतु दत्ता यांनी पहिल्या चेंडूवरती घेतलेली विकेट. त्यानंतर डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा दत्ता भगत. रॅडम बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला.
हरकत टाकलेला जबरदस्त असा चेंडू जवळ मला वाटतं एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या नादात परंतु एका धावावरती समाधान संघाची धावसंख्या झालेली होती 38 4 चेंडू आणि 22 धावांची गरज पहा या चेंडूवरती जर आला षटकार तर धावाने येणार उकार आणि जर काही डॉट बॉल झाला तर दत्ता येणार मला वाटतं थोडा पाहूया पुन्हा एकदा दत्ता आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा डॉट बॉल आणि आता जवळ मला वाटतं हा सामना दोन्ही साईडला जशाच तसे उभा राहिलेला आहे आणि जवळ मला वाटतं ताराजू कुठल्या साईडला झुकणार तो या चेंडूवरती आपल्याला समजणार आहे आणि अशा तऱ्हेने जवळ मला वाटतं या सिच्युएशन मध्ये दत्ता व्हाईट बॉल टाकतोय आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 1 ने पुढे वाढतोय जाऊन पोहोचतोय ती 39 लॉस ऑफ 5 विकेट जिंकण्यासाठी 60 धावांचा लक्ष्य पुन्हा एकदा दत्ता राईट हँड बॅट्समन फुल टॉस टाकलेला मला वाटतं चेंडू आणि पंचांचा इशारा येतो पुन्हा एकदा व्हाईट बॉल अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 आणि 40 जिंकण्यासाठी 60 धावांचा लक्ष्य पहा हॅट्रिक कारण का पहिला संघ झाला 59 दुसरा झाला 59 आणि तिसरा झाला 59 पाहू आता जिंकण्यासाठी 60 धावा आणि अशा तऱ्हेने मला वाटतं जवळ मला वाटतं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आणि अशा तऱ्हेने पूर्णपणे मला वाटतं नांगी टाकलेली आहे आणि जवळ मला वाटतं दत्ता ज्याप्रमाणे आम्ही म्हणण्याप्रमाणे मला वाटतं दत्ताने बॉलिंग टाकलेली आहे ती शेवटचा षटक म्हटला म्हणजे खायचा काम नसतो परंतु दत्ता यांनी टाकलेला सुपर हिट असा ओव्हर आणि आता जबरदस्त असा ओव्हर टाकलेला आहे आणि जवळ मला वाटतं हा झेल सुद्धा सुटलेला आहे सामना जिंकलेले संघाचे हार्दिक स्वागत आणि हरलेले संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत आणि आता आपण जाऊया रवींद्र म्हात्रे यांच्याकडे